नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आज बीबीएनजी हेड ऑफिस स्पेशल या सदरात स्पेशल माणसाची स्पेशल मुलाखत या अंतर्गत आम्ही घेऊन आलो. आपल्या सर्वांचे लाडके आणि बीबीएनजीचे फाउंडर प्रेसिडेंट श्रीपाद कुलकर्णी सर, नमस्कार. 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 आज आपण वेळात वेळ काढून आपल्या बिझी स्केड्यूल मधून आज इथे आलात आणि आम्हाला मुलाखतीची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी. कल्याण चॅप्टर हा तसा मुंबई रिजन मधला दुसरा अगदी आणि बीबीएनजी परिवारातला चौथा चॅप्टर आहे. बरोबर. आणि कल्याणसाठी मी जवळजवळ प्रत्येक अॅनिव्हर्सरी सुद्धा आलेलो आहे. अगदीच कल्याणकर मला वाटतं मिलिंदराव तुमची माझी ओळख सुद्धा दुसऱ्या अॅनिव्हर्सरीला झालेली आहे. हो हो. आणि तेव्हापासून आपली इंटरॅक्शन चालू आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळं कल्याणचं बोलवणं आलं, पुण्याचं बोलवणं आलं, डोंबिवलीचं बोलवणं आलं, टाळता येत नाही. असं थोडस होत नाही, पण हे जिव्हाळ्याचं कारण आहे. कारण कसं लागेबांधे आहेत तसे संबंधच आपले. आणि बीबीएनजी एचओक उद्देश समजावून सांगताना मला वाटतं हे जे पहिल्या 2-3 चॅप्टरना सांगितलं गेलेलं आहे ते मला वाटतं अगदी सुरुवातीपासून तंतोतंत पाळलं गेलेलं असावं. त्या कारणानेच हे इतका मोठा प्रवास करून आलेला आहे. हो, आपण अगदी पहिल्यापासून हे सांगत आलो की व्यवसाय होण्यासाठी आपण याच्याकडं या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मकडं अशा पद्धतीने बघा की दिस इज नॉट अ हंटिंग जंगल. आला एक हरिण मारलं आणि गेला, शिकारी होऊ नका. इथे तुम्ही शेतकरी व्हा. या पेरा, दिस इज अ फार्मिंग फार्म. बरोबर. कल्टिवेशन फार्म. बरोबर. आणि त्यात आपण सगळ्यात महत्वाचा एक विषय जपलाय आणि तो म्हणजे 6 पदरी धाग्यानं आपण एकमेकाशी बांधलेलो आहोत. वा. नेटवर्किंगच्या पलीकडचं नेटवर्क आहे ते. शापादपी शरादपी ही जी ताकद आहे, बरोबर, त्यातली ती शापादपीची ताकद त्या ब्रह्मगाठीमध्ये आहे. नक्कीच मान्य आहे. ती गाठ घट्ट बांधून ठेवण्याचं काम बीबीएनजी करते. आणि पूर्ण बीबीएनजी हीच एक गाठ आहे या 6 पत्रांना बांधणारी. अगदी मान्य आहे सर, अगदी मान्य आहे. आणि त्या ब्रह्मगाठीमुळेच हा खरा सॉफ्ट कॉर्नर आहे आपण सगळ्यांनी व्यावसायिक म्हणून सुद्धा एकत्र येण्याचा. आणि याचा प्रवासच आज आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे. थोडक्यात अगदी पहिला प्रश्न तो सगळ्यांना विचारतो, तो तुम्हालाही विचारणार आहे. आपल्या बालपणाबद्दल, शाळा कॉलेजचं शिक्षण याबद्दल थोडस आपल्याकडून ऐकायला आवडेल. बापरे, तो फारच मोठा विषय आहे. हा, अगदी खरं सांगायचं. बरं झालं हा प्रश्न कधीतरी कोणीतरी विचारलेला आहे, अनेक वेळा उत्तरे दिलेली आहे, तुमच्या बरोबर कधी शेअरिंग झालं नसेल. आपण पुरातन काळी ऐकायचो ना की एका गावी एक गरीब ब्राह्मण होता. हो, वगैरे वगैरे. त्याला 3 मुलं होती. बरोबर. आमची कथा अशी सुरू होते. त्या 3 मधला थोरला मी. बर. वालचंदनगर नावाचं एक इंडस्ट्रीयल टाउन आहे. आणि त्या इंडस्ट्रीयल टाउन मध्ये माझे वडील दुष्काळ पडल्यामुळं शेतीवरून सोडून माझी आत्या त्या गावी असल्यामुळं माझे वडील माझ्या जन्मापूर्वीच वालचंदनगरला नोकरीला आले होते. बर. आणि सामान्य कामगार म्हणून त्यांनी सुरुवात केली होती. कारण त्या काळचं शिक्षण खेडेगाव, आमच्या गावापासून तालुका प्लेस 30 किलोमीटर आहे. बर. आमच्या गावाला दिवसातनं एकच बस आजही येते. भले आजच्या परिस्थितीप्रमाणे काही शेतकऱ्यांनी, बागायतदारांनी चांगल्या गाड्या घेतल्या असतील, पण सामान्यांची परिस्थिती त्याच प्रमाणात उंचावलेली आहे. बरोबर. म्हणजे 50-60च्या दशकातलं म्हणताय तुम्ही? हा, मी 61 आहे. हो. त्यामुळं ते आजही माझ्या गावात एकच बस येते. सकाळी संध्याकाळी मुक्कामाला येते, तीच सकाळी उठून तालुक्याला घेऊन जाते. बरोबर. आता लोकांकडे 2 व्हीलर 4 व्हीलर आल्यात. बरोबर. पण मी स्वतः माझ्या बालपणी माझ्या घरापासून गावापासून किंवा गावात राहत्या घरापासून 10 किलोमीटर भाड्याची सायकल घेऊन गेलेलो आहे. क्या बात. कारण एसटीनं तिथपर्यंत जायचं आणि तिथनं 10 किलोमीटर जायचं, कारण आत जायला वाहनं नसायची. बरोबर.
तर त्यामुळे तिथनं माझे वडील वालचंदनगरला आले. वालचंदनगर ही एक खरंच मोठं विद्यापीठ आहे. तिथं झाडूवाला सुद्धा जनरल मॅनेजरच्या ताकदीचा तयार करण्याची त्या भिंतींची ताकद आहे. क्या बात. बर. त्यामुळं वालचंदनगरमध्ये माणूस घडतो असा माझा विश्वास आहे. आणि तिथं तुमचं बालपण गेलं? तिथं माझं बालपण गेलं. मी वर्धमान विद्यालयामध्ये शिकलो. बर. खूप कठीण प्रसंगातून गेलो. इयत्ता 8वी पासून मी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून, म्हणजे काही शिक्षकांच्या घरी पाणी भरून, एका फिरत्या वाचनालयात मासिक डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करून बर असा 10वी पास झालो. 8वीला मला आठवतंय एका महात्म्याची आठवण झाली त्या निमित्तानं. सज्जनगडावरती सुनील चिंचोळकर म्हणून एक जण होते. बर. समोर रामदासी असंच ते स्वतः म्हणत, सुनील रामदासी असं ते म्हणत असत. बर. त्यांची स्वतःची 46 पुस्तकं आहेत. बर. ते मला शिक्षक होते. आणि इयत्ता 8वी मध्ये टेक्निकल घ्यायचे असेल बाजू तर 10 रुपये कॉशन मनी द्यावी लागायची. कारण मुलं हॅक्सॉब्लेट तोडतात, ग्रँडी बिल फोडतात, काहीतरी वस्तू तोडतात, तर तो कॉशन मनी भरावा लागला. तो भरायला माझ्याकडे नव्हता म्हणून मला आपल्याच समाजाच्या एका शिक्षकानं उठवून कॉमर्सच्या वर्गात बसवलं होतं. चिंचोळकरांनी मला आयडेंटिफाय केलं आणि विचारलं, का तुम्ही तर टेक्निकल मध्ये होते, तुम्हाला मार्क चांगले होते. ते आवाजावर बोलत विद्यार्थ्यांना. बर. मी म्हटलं हो, पण मग ते मी सांगतो तुम्हाला. मग मी लाजत जाऊन सांगितलं की असं असं झालंय. ते त्या शिक्षकाला गेले, एका गरीब ब्राह्मणाच्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही 10 रुपये नाही भरू शकत. तुम्ही कमवताय, तुमची बायको कमवते, तुमचा मुलगा बँकेत नोकरीला आहे, तुमची सून बँकेत नोकरीला आहे, घरात फक्त 1.5 वर्षाची एक मुलगी ना कमवते, 10 रुपये नाही खर्च करू शकत तुम्ही. बरोबर. त्या पोराला तुम्ही टेक्निकलला बसवा. आणि चिंचोळकरांनी ते 10 रुपये माझे भरले म्हणून मी इंजिनियर झालो. लक्षात घ्या. क्या बात, क्या बात. आणि ते 10 रुपये माझ्या आयुष्यभर फिटले नाहीत. मी भेटेल तेव्हा जमेल तेवढे, हातात येतील तेवढे पैसे त्यांच्या हातावर ठेवून पाया पडलेलं आहे, पण माझे ते 10 रुपये फिटले नाही. खरं आहे सर. आणि अशा गोष्टी फिटतही नाही, प्रश्नच नाही. म्हणजे मी हे समजू शकतो की तुमच्या भावना त्यांच्यासाठी काय असते. आयुष्य घडवून गेले ते एका अर्थाने, प्रश्नच येत नाही. सर, आता तुम्ही गेली कैक वर्ष नाशिकला राहताय. नाशिकलाच तुमचा व्यवसाय आहे आणि आपली बीबीएनची सुरुवातही नाशिक पासून झाली. सो पंढरपूर तालुक्यात पासून नाशिक हा प्रवास कसा झाला? मुळात पंढरपूर तालुक्यात तसा मी निवासी कधीच नव्हतो. माझे वडील वालचंदनगरला आले. मी बॉर्न अँड ब्रॉटअप इन वालचंदनगर. बरोबर. त्यामुळे एक इंडस्ट्रीयल ऍटमॉस्फिअर होतं. बरोबर. त्यामुळे स्वप्नच इंजिनियर व्हायची. नक्कीच. कारण त्या काळात इंजिनियर लोक सायकलवरून जायचे आणि कामगार चालत जायचे. बर. नंतर काही इंजिनियर्स कडे लॅम्ब्रेटा स्कूटर वगैरे आल्या. काही 2-4 इंजिनियर्स कडे लॅम्ब्रेटा स्कूटर, आणि खूप जनरल मॅनेजर लेवलच्या माणसाला कंपनीच्या कार वगैरे असायच्या. त्यामुळे कार मधून कोणीही चालला, भले मोकळी कार चालली तरी बाकीच्यांना सायकलवरून उतरायची सवय होती. कुठे मोठा माणूस चाललाय काय आदमी अगदी. आणि या सगळ्या मंडळींना तसा सन्मान होता. त्यामुळं व्हायचं तर काय व्हायचं, तर साहेब व्हायचं. बरोबर. कारण तिथं डिप्लोमा असो, BA असो, एमटेक असो, पद कुठलंही असो, आत गेल्यानंतर तो जो सुपरवायझर लेवलला माणूस काम करायचा त्याला साहेब म्हणायची पद्धत. बरोबर. तर काय व्हायचं तर साहेब व्हायचं. बरोबर. साहेब व्हायला काय लागतं, इंजिनियर व्हायला. वा. म्हणून टेक्निकलला जायचं. मग टेक्निकलला गेलो. टेक्निकलला गेल्यानंतर पुन्हा 10वीला तोच प्रॉब्लेम आला. आर्थिक परिस्थिती नाही. पुन्हा दैव आणि सद्गुरू चिंचोळकरांना सांगितलं मी काही 10वीला बसत नाहीये. ते म्हणले का बरं? 28 रुपये फॉर्म फी आहे म्हणलं. शक्य नाही भरणं. वडिलांची परिस्थिती होती, वडिलांनी कुठलंही कर्ज काढलं असतं, पण मी पण त्यावेळेचं वय काही फार डोका असता अशातला भाग नाही. टिळकांनी पण व्यायामासाठी 1 वर्ष ड्रॉप घेतला होता. आपण घ्यायला काय हरकत आहे? अगदी काहीतरी डोक्यात आलं. बरोबर. आणि मग आपण व्यायाम करू, 28 रुपये जमतील तेव्हा बसून 10वीच्या परीक्षेला, असं डोक्यात आलं. म्हणजे तो काय फार बॅलन्स विचार होता अशातला भाग नाही. पण मग ते तसं घडल्यानंतर चिंचोळकरांना वाईट वाटलं. ते म्हणले नाही नाही मी करतोय. मोठी गंमत म्हणजे चिंचोळकरांनी त्यात फक्त स्वतःचे 7 रुपये भरले. बर.
आणि त्यांनी एका माणसाकडनं 21 रुपये घेतले. असे ते 28 रुपये भरले त्यांनी आणि माझी फॉर्म फी भरली म्हणून सांगितलं. मला कालांतरानं कळलं की मी जेव्हा इंजिनियर झालो आणि वगैरे वगैरे तेव्हा कालांतरानं कळलं की माझ्या डिपार्टमेंटला जो सोनवणे नावाचा ड्रॉसमन होता, तो ड्रॉसमन चिंचोळकर सरांना रस्त्यात भेटला. आणि तो चिंचोळकर सर म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम बाकी तर ते म्हणले काय तुमचा राम आणि काय तुमचे देव हे काय सगळं थोतांड आहे, सगळं वाद घालायला लागला त्यांच्याबरोबर. तेव्हा ते म्हणले काय प्रॉब्लेम आहे तुला? तो म्हणे माझी आई म्हणते की तुळजापूरच्या देवीला गेलो नाही म्हणून तिला काहीतरी हाताला नायटा आलाय असं झालं. आता श्रद्धा असतात माणसांच्या. चिंचोळकर म्हणले मग करून टाक ना, आईची इच्छेसाठी करून टाक, तुझा विश्वास असो अथवा नसो. बर बघू म्हटला. आणि चिंचोळकरांच्या डोक्यात आलं की ह्याला 28 रुपयाची गरज आहे. क्या चिंचोळकरांनी ते सोनवणेला गाठला. त्याला सांगितलं मी चाललोय तुळजापूरला, दे पैसे. आणि त्याच्याकडनं 21 रुपये घेतले, स्वतःचे 7 रुपये घातले, माझी फॉर्म फी भरली, सांगितलं की तुझी बोगी देवीला म्हणून. क्या बात. आणि असे आम्हाला तुळजाभवानी उपयोगाला आले एसएससी व्हायला. अगदीच म्हणजे एकापेक्षा एक कथा आहे, एकापेक्षा एक कथा आहे. मग त्यानंतर मी डिप्लोमाला गेलो. मेरिट न मिळालं कारण टेक्निकल होतं त्या काळात. डिप्लोमाला बरी होती परिस्थिती, मार्क जे काय होते त्याप्रमाणे. नक्कीच टेक्निकल साठी विशेष कोटा असायचा. सोलापूर पॉलिटेक्निकला गेलो, पण वडिलांची कोणत्याही परिस्थितीत पाठवण्याची, दरमहा पैसे पाठवण्याची क्षमता नव्हती, आर्थिक नव्हती. म्हणजे इच्छा खूप, पण खूप काम करायचे, 8 तास काम करायचे, पुन्हा पार्ट टाइम काम करायचे, गाई म्हशी सांभाळल्या होत्या, दुधाचा धंदा करत होते. तो बिझनेस पहिल्यापासून 8वी पासून माझ्या डोक्यात. मी सुद्धा ते श्रावणात आपल्या नागोबा नरसोबाची चित्र लावतात ना, जीवती वगैरे, ते विकलेले आहेत. बर. मासिक विकलेले आहेत. बर. फटाके विकलेले आहेत. बर. गणपती विकलेले आहेत. तुरडाळ, तांदूळ. माझ्या वडिलांचा आठवडा बाजार करण्याची पद्धत होती. पोतोभर गहू घ्यायचे, 2-2, 5-5 किलो लागतील तसे विकायचे, ठोक भावाने घ्यायचे आणि रिटेल भावाने विकायचे, त्यात नफा कमवून आमचा आठवडा बाजार व्हायचा. अशा पद्धतीने आम्ही भुसार मालाचा पण व्यवसाय केलेला आहे. तर ते करत असताना माझे चुलते मला हेल्दी कॉम्पिटिशन असावी स्वतःच्या मुलाला म्हणून मला दरमहा पैसे पाठवतो म्हणले. म्हणून मी सोलापूर पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला. बर. माझं दुर्दैव तिथं असं आड आलं की मी परीक्षेला चाललो होतो, तर थोडासा वेळ होता म्हणून ह्याच्यात गेलो वाचनालयात, लायब्ररीमध्ये. तर तिथं असे स्टँड असायचे आणि पेपर लावलेले असायचे. पेपर वाचला तर पोहण्यास गेलेल्या भारतचा विहिरीत बुडून मृत्यू अशी बातमी होती. कोण भारत? बर, खाली वालचंदनगर. वालचंदनगर म्हणजे काळजातलं. वालचंदनगरची कुठलीही बातमी म्हणजे आपल्या घरचीच बातमी. बरोबर. त्यामुळे ती वाचायला लागून माझ्या लक्षात आलं की माझा सख्खा चुलत भाऊ असा अपघातात गेलेला आहे. बर बर बर. अभ्यास झाला होता का नाही, जस्टिफिकेशन कुठलंच नाही, पण त्यानंतर मला माझ्या भविष्यात अंधार दिसायला लागला. त्यामुळे मी पुढचे पेपर नीट लिहू शकलो नाही. आणि आलो परत. रिझल्ट तर यायचा होता, जो येईल तो येईल. तसं काय फर्स्ट इयरला काहीही झालं तरी सेकंड इयरला ऍडमिशन मिळत असते. बरोबर. तेवढी माहिती वर्षभरात झाली. पण वडिलांनी आल्यानंतर रिझल्ट आला. एक दिवस रिझल्ट आला. रिझल्टची त्या काळात, आमच्या काळात मार्कशीट असायची, म्हणजे रिटर्न एक्झाम, त्यानंतर टर्म वर्क, जे काही टर्म वर्क असायचं, जर्नल्स वगैरे सबमिशन्स असायची, आणि तिसरं ओरल, ORL असायचं, आणि चौथं AGGR असायचं. बर. आता रिटर्न एक्झाम मध्ये नापास झाला की WEच्या खाली रेड लाईन यायची. बर. आणि त्यामुळे AGGR खाली पण यायची, ऍग्रिगेटवर पण. ओरल पास झालाय पण ऍग्रिगेटला प्रॉब्लेम आहे. तसं माझं 2 विषयात झालं. कारण ते परीक्षेच्या नंतर झालं होतं, ते मधल्याच परीक्षेच्या नंतर झालं होतं. बरोबर. 2 विषयात झालं होतं. त्यातला एक कॅल्क्युलस होता. त्यातलं थोडस ते DY/DX आणि इंटिग्रेशनचा साप मला कधी आयुष्यात कळला नाही.
त्यामुळं तो प्रॉब्लेम तर फार मेजर झाला नक्कीच. आणि एक ह्या शॉकमुळं पेपर राहिला, भाऊ गेल्याचा शॉक. पण त्याच्यामुळं काय झालं, तिथं ATKT असे लिहिण्यात आलं, अलाउड टू कीप टर्म, आणि लिहिण्याची पद्धत अशी F फेल्ड ब्रॅकेट T अलाउड टू कीप टर्म. दो ही इज फेल्ड ही इज अलाउड टू कीप टर्म, म्हणजे पुढच्या 6 महिन्यात जी परीक्षा दिली. आमच्या वेळी त्यावेळी सेमिस्टर पद्धत नव्हती. करेक्ट. परीक्षा असली तरी ते टोटल व्हायची. तर ते वडील आले 7:30 वाजता शाळेतनं, कामावरून आले, म्हणले रिझल्ट आला म्हणून कळलं. त्याला कोणत्या रस्त्यातच सांगितलं असेल, आज ह्याचा आला त्याचा आला, बरोबरच्या लोकांनी. म्हणले हो आला. त्यांनी असं बघितलं आणि त्यांना 4 लाल रेखा दिसल्या. इंग्लिश काय त्यांना वाचायला येत नव्हतं. माझे वडील उत्तम मोडी लिहायचे, मराठी खूप छान होतं, इंग्लिश काय त्यांना वाचायला येत नव्हतं. त्या 4 रेखा दिसल्यावर त्यांच्या डोक्यात एवढंच पक्क की 3 पेक्षा जास्ती विषयात फेल झालं, 3 किंवा 3 पेक्षा जास्ती विषयात फेल झालं की वर्ष गेलं. बरोबर, हे त्यांच्या डोक्यात पक्क. त्यामुळे ते म्हणले तू फेल झालेला आहेस. नाही म्हणलं बाबा, फेल ठीक आहे, ते रिमार्क म्हणून असू द्या, पण त्यानं काही नुकसान नाही, मी भरून काढीन. बरोबर. मला म्हणले तुला माहितीये का आम्ही काय कष्टानं तुला पैसे पाठवतो. कल्पना तर होतीच 100%. मी स्वतः पहिल्या वर्षी, म्हणजे जेवढं वर्ष मी कॉलेजमध्ये जाऊन केलं तेवढंच वर्ष केलं मी कॉलेजमध्ये. तर त्या काळात ते पाठवत असलेल्या पैशात माझी खानावळ पण भागत नव्हती. बरं. त्यामुळे मी एका खानावळीत संध्याकाळच्या वेळी जेवायला वाढप्याचं काम करायचो आणि त्याच्या बदल्यात ते मला संध्याकाळचं जेवण द्यायचे. वा. आणि सकाळच्या वेळची खानावळ मी भरायचो. म्हणजे वडील पाठवते त्या पैशातून अर्ध्या वेळेचं जेवण होत होतं आणि एका वेळेचं जेवण आपण वाढप्याचं काम करून आपण जेवायचं. वा वा. तर त्यांना म्हटलं मला जाणीव आहे आणि तुम्ही काळजी करू नका, मी बघून घेईन. सोलापूरला रेल्वे आहे का रे? म्हणलं वाय पडायचं ना. म्हणले उताना तिच्या पुढे काळं तोंड घेऊन कशाला आला. खरंय. त्यांचा तो सात्विक संताप, त्यावेळी रडलो. वय ते होतं, वाईट वाटलं. वडिलांनी असं म्हणायला नको होतं. आताच्या दृष्टिकोनातून सायकोलॉजिकली त्या पोराला प्रोटेक्ट करण्याचा काही पेरेंटल ऍटिट्यूड असायला पाहिजे का नाही वगैरे असं काही नव्हतं. बरोबर. पडत झालं माल वाढव. आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या स्टाईलनं बोलून घेतलं. मुलांनी केलं पटलेलं नव्हतं, पाजीवर पटलेलं नव्हतं. आणि ते आमच्या चुलत्यांचा तो मुलगा गेल्यामुळं भानगड अशी झाली की आमच्या चुलत्यांच्या पण डोक्यावर परिणाम झाला. कारण ते एकुलता एक मुलगा होता आणि ही वॉज डुईंग वेल. माझे वडील आज नाहीत पण काका आहेत. त्या काकांना आजही मी आय एम व्हेरी गुड विथ हिम. ओके. तर त्यामुळे त्यांनाही परिणाम झाला. त्यांना घेऊन मी फिरायचो इकडं तिकडं, या देवाला घेऊन जा त्या देवाला घेऊन जा, कसं तरी कमबॅक होईल का, असं नॉर्मल राहील का, किंवा ते ठीक आहे भाऊ गेला माझा तर गेला, आता काय कांट हेल्प इट, भावाचा आहे म्हणून मला जवळ करतील का, असा मी प्रयत्न करत होतो. मी डिडंट हॅपन दॅट वे द वे इट वॉज एक्सपेक्टेड, पण ही केम बॅक ऍटलीस्ट. करेक्ट. तर ठीक आहे 50% यश आलं. त्यांनी मला माझा मुलगा काय पुतण्या म्हणून तर धरलंच होतं त्यांनी. आजही त्यांचे माझे संबंध चांगले. पण या सगळ्या प्रकारात झालं काय, मी ताबडतोब उठलो आणि एका किराणा दुकानात नोकरीला लागलो, किराण्याच्या पुड्या बांधायला. बर. हे आपण साधारण कधीच बोलतोय? हे 1978. बर. माझा जन्मही झाला होता. तर मग पुड्या बांधायला लागलो. मग तिथं मला चांगली माणसं भेटली. त्यांनी सांगितलं की इथं पुड्या बांधण्यापेक्षा तिकडे ऑफिस बॉयची नोकरीची जागा मोकळी आणि तिथं अप्रेंटिसशिपचं होतं. अप्रेंटिसशिप आणि ऑफिस बॉय याच्यामध्ये 30 रुपयाचा फरक होता पगारात. बरोबर. त्यामुळे मी ऑफिस बॉय स्वीकारला. 30 रुपये पगार जास्त मिळेल. खरंय. वेळ सगळं करायला लावते. खरंय, अगदी खरं. त्यामुळे ऑफिस बॉय म्हणून गेलो. मग तिथं टूल क्रिप अटेंडंट म्हणून लागलो. तर त्या 30 रुपयामुळे काय झालं, त्या
टूल इंजिनिअरिंग मध्ये टूल क्रीप अटेंडंट असल्यामुळे सगळ्या प्रकारची कटिंग टूल, होल्डिंग टूल, जिग, फिक्स्चर्स ही सगळी हाताळायला मिळाली. हे कशाला काय वापरलं जातं, का वापरलं जातं याचं ज्ञान व्हायला लागलं. असते असते मी कटिंग टूल रिशार्पनिंग शिकलो. बरोबर. आणि मग मला त्यावेळी पी शास्त्री म्हणून हैदराबादचे एक एमटेक होते त्या काळचे. आणि के.सी. गिरोतराजे नंतर पुन्हा टाटामध्ये खूप मोठ्या पदावर होते. शास्त्री पुन्हा प्रीमियर मध्ये खूप मोठ्या पदावर होते. आजही आहेत, हैदराबादमध्ये असतात शास्त्री. तर शास्त्रींना कोणीतरी सांगितलं की असं करस्पॉन्डन्स कोर्सेसनं डिप्लोमा करता येतो. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेमध्ये डिस्टन्स लर्निंग हे होतं, मॉड्यूल होतं. त्यांनी ती जाहिरातच मिळवली आणि ती जाहिरात मला दिली, सांगितलं शिक, तुझ्यात मेटल आहे. आणि मग मी करस्पॉन्डन्स न उरले 4 सेमिस्टर दरवर्षी 1 सेमिस्टर प्रमाणे केले. वा. असा तो 3 वर्षाचा कोर्स मी 5 वर्षात केला. आणि दॅट इज हाऊ यू एंडेड अप बिकमिंग इंजिनियर. आणि मग माझे वडील ज्या डिपार्टमेंटला कामगार म्हणून होते त्याच डिपार्टमेंटला मी इंजिनियर म्हणून, म्हणजे वालचंदनगरच्या भाषेत साहेब म्हणून नोकरी केली. म्हणजे माझे वडील अभिमानाने सांगायचे, जाईपर्यंत सांगायचे, साहेब काय बापाच्या जीवावर होत आहेत. वा वा. पण साहेबाचा बाप व्हायला फार लागतं. अगदी अगदी अगदी. एक नंबर सर, एक नंबर, प्रश्नच येत नाही. मित्रांनो, आपण आपले फाउंडर प्रेसिडेंट श्रीपाद कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारतोय. प्रचंड रंगल्यात गप्पा. या गप्पा अशाच सुरू झाल्या पुढल्या भागात. आणि आपण तेव्हा सरांना विचारणार आहोत असे प्रश्न जे आपल्याला सगळा बीबीएनजीचा प्रवास सांगून जाणार आहेत. त्यामुळे पुढल्या भागात सरांबरोबर बीबीएनजीच्या प्रवासाच्या गोष्टी ऐकू. तुम्ही स्टे ट्यून्ड राहा. पुढल्या भागात परत भेटू. धन्यवाद.